विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांचं चरित्र आपण एका व्याख्यानाद्वारे बघितलं आणि आता त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना मागील एका व्याख्यानामध्ये गुलाबराव महाराजांनी 6 दर्शनांचा समन्वय कसा दाखवून दिला याचा आपण विचार एका व्याख्यानामध्ये केलेला आहे. आता आजच्या व्याख्यानात म्हणा, प्रवचनात म्हणा, संत गुलाबराव महाराजांनी भक्तीच्या विविध प्रकारामध्ये समन्वय कसा साधून दिलेला आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. शांकर वेदांतानुसार भक्तीला नवा आयाम देणं आवश्यक होतं आणि तो नवा आयाम प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी दिला. म्हणजे ज्ञानपूर्व उपासनेतून ज्ञानोत्तर अद्वै पराभक्तीपर्यंतच फार सुंदर विवेचन महाराजांनी केलेलं आहे. आणि वास्तविक भक्तिविषयक सर्व ग्रंथामध्ये म्हणजे भक्तिशास्त्रामध्ये सामान्यतः आपल्याला एक सूत्र दिसून येतं. पण असं जरी असलं तरी सुद्धा इथे मात्र गुलाबराव महाराजांनी एक वेगळेपणाने मांडणी केलेली आहे. म्हणजे पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, मध्यस्थ, सिद्धांत पक्ष अशा पद्धतीने त्यांनी भक्तिशास्त्राची मांडणी केलेली आहे. वेदांत शास्त्राचं प्रयोजन काय आहे हे सांगायचं झालं तर जीवाला जी आपली अपूर्णता भासती आहे, ही अपूर्णता भासणं याला अब्रह्म प्रत्यय म्हणतात आणि पूर्णतेला ब्रह्म प्रत्यय म्हणतात. अब्रह्म प्रत्यय म्हणजे कोणता? तर जीवाला स्वतःविषयी नेहमी असत, जड, दुःख याचा प्रत्यय येत असतो. ते दूर करून त्याऐवजी सत, चित, आनंद रूपता हा ब्रह्म प्रत्यय देणे हे वेदांत शास्त्राचे प्रमुख प्रयोजन आहे. मग याला उपाय काय? याला उपाय व्यतिरेक आणि अन्वय या दोन्ही ज्ञानांची गरज आहे. तर हा सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यय येईल आणि असत, जड, दुःखरूप अब्रह्म प्रत्यय दूर होईल. मग व्यतिरेक म्हणजे काय? तर जेवढं काय नामरूपात्मक जगत आहे त्याचा व्यतिरेक करायचा, ते बाजूला सारायचं आणि त्याऐवजी निर्गुणाचा प्रत्यय घ्यायचा. हा व्यतिरेक झाला. आणि अन्वय म्हणजे काय? ज्या निर्गुण ब्रह्माचा प्रत्यय घेतला, ज्या निर्गुण आत्मतत्वाचा प्रत्यय घेतला, ते आत्मतत्व नामरूपानेच नटलेलं आहे. अशा प्रकारे त्याचा अन्वय नामरूपामध्ये करणं याला अन्वय म्हणतात. पण हा व्यतिरेक आणि हा अन्वय साध्य करायचा असेल तर गुलाबराव महाराज सांगतात, भक्तीशिवाय हा अन्वय साध्य करता येत नाही. आणि भक्तीमध्ये जरी द्वैत मांडलेलं असलं तरी ते आहार्य द्वैत आहे. तेथे म्हणजे भक्तीत तात्पुरते द्वैत राखून अनुभव मात्र अद्वैत भक्तीचाच घ्यायचा असतो. द्वैत हे नाम मात्र दाखवलं जातं, नव्हे ते मानावं लागतं. पण प्रत्यक्षात मात्र अनुभव मात्र अद्वैत भक्तीचा असतो. बघा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर एका बाजूला ते भगवंताला विनंती करतात की तू निर्गुणा वेगळा आहेस, तू अद्वय आहे, तू उपाधी रहित आहेस, आम्हाला का असं वेगळं ठेवलंस? तू निरुपाधिक आहेस तर मग आम्हालाही निरुपाधिक करून घे ना. म्हणजे इथे एक प्रकारे व्यतिरेक व्यक्त केलेला आहे. पण तेच तुकाराम महाराज एका अभंगात पुन्हा भगवंताला म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. इथे मात्र अन्वय दिसून येतो. पण भक्तीने हा अन्वय साध्य होत असतो. तेव्हा गुलाबराव महाराजांनी जे सांगितलंय की भक्तीतील द्वैत हे आहार्य द्वैत आहे, तिथे तात्पुरते द्वैत राखून अद्वैत भक्तीचा अनुभव घ्यायचा असतो,
याला चिद्विलास म्हटलेला आहे. हा परब्रह्माचा जो आनंद आहे तो त्या परब्रह्माच्या केवळ आणि केवळ एका अंशावर स्फुरतो. एकांशेन स्थितम जगत या दृष्टीने विचार केला असता भक्ती कोणत्या कोणत्या प्रकारे कशी कशी घडत जाते या विषयी विस्तृत विवचन महाराजांनी केलेलं आहे. तर ते सांगतात की आधी वैदिक पौराणिक सगुणोपासना ज्याला वैराज प्रतीक उपासना म्हणतात, नंतर निर्गुणोपासना म्हणजे अव्यक्तोपासना, यानंतर अद्वैत ज्ञानाचा अनुभव येतो, त्याच्यानंतर पराभक्तीचा अनुभव येतो. आणि निर्गुण उपासकांना पराभक्ती प्रयत्न साध्य आहे, तर सगुण उपासकांना तीच भक्ती भगवत कृपेने सहज साध्य आहे. असा दोन्ही मधला फरक आहे. आता हाच मुद्दा सांगण्यासाठी ते विस्तृतपणाने भक्तीची मांडणी करतात. ते आधी सच्चिदानंदातील आनंद या अंशावर भक्तीची स्थिती कशी आहे ते सांगतात. त्याच्यानंतर भक्तीचे 16 प्रकार सांगतात आणि त्यानंतर तत्वमसी महावाक्यातून भक्तीचा उपदेश करतात. आता हे 3 टप्प्यांचा आपला विचार करायचा आहे. सच्चिदानंदातील आनंद अंशावर जी भक्तीची स्थिती आहे ती 2 भागामध्ये महाराजांनी सांगितलेली आहे. पहिला भाग म्हणजे उपासना आणि दुसरा भाग म्हणजे भक्ती. सामान्यतः उपासना आणि भक्तीचा अर्थ एकच मानला जातो, पण तसं नाहीये. उपासना म्हणजे भक्ती नव्हे आणि भक्ती म्हणजे उपासना नव्हे. खरं पाहता उपासनेतूनच पुढे भक्तीकडे प्रवेश होत असतो, परंतु उपासक आणि भक्त याच्यामध्ये फरक आहे. आपण तो एकच मानतो, उपासक आणि भक्त म्हणजे एकच मानतो, तसं नाहीये. दोन्हीमध्ये फरक आहे. उपासना म्हणजे काय महाराज सांगतात, अद्वैत ज्ञान होण्यापूर्वी जी केली जाते ती उपासना, ज्याला ज्ञानपूर्व भक्ती. ठीक आहे, आपण ज्ञानपूर्व भक्ती म्हणतो हवं त्याला, पण ही अद्वैत ज्ञान होण्यापूर्वीच्या असते ती उपासना असते. आणि अद्वैत ज्ञान झाल्यानंतर जी काही भक्ती होते तिला मात्र ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हटलं जातं. तर मग अशा प्रकारे इथे हा जो फरक सांगितलेला आहे, हा भेद एकत्रितपणे पुराण वाङ्मयात मात्र सापडत नाही. कारण पुराण वाङ्मयामध्ये आपल्याला उपासना, नाना तऱ्हेच्या उपासना दिसतात, परंतु त्याच्यामध्ये भक्ती पण आणलेली असते. स्पष्ट भेद मात्र पुराण इतर वाङ्मयामध्ये, एवढं भक्तीविषयी वाङ्मय असूनही म्हणजे पुराणे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुराणामध्ये भागवत पुराण आहे, अनेक आहेत अशा प्रकारची भक्तिशास्त्र रचलेली आहेत. पण असा ठळकपणाने भेद दाखवला जात नाही की ह्याला उपासना म्हणा आणि याला भक्ती म्हणा. त्याचे कारण तसं आहे की मुळातच आधीचे उपासक हे नंतर भक्तच बनलेले असतात, त्यामुळे कदाचित तो एक अनुक्रम असावा म्हणून सांगितलं गेलं नसावं. पण हे सांगणं आवश्यक होतं ना, म्हणून प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी हा सगळा बारीक अभ्यास केला आणि या सर्वांना म्हणजे या भक्तिशास्त्रातील सगळ्या प्रकारांना एकत्र करून त्यांचा समन्वय महाराजांनी साधलेला आहे. आणि म्हणून श्री महाराजांना समन्वय महर्षी म्हणतात, हे आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहिलं होतं. तर ही जी ज्ञानपूर्व उपासना आहे तिचा आधी विचार करूया. म्हणजे आधी आपण उपासनेचा विचार करणार आहोत जो महाराजांनी मांडलेला आहे, त्याच्यानंतर मग ज्ञानोत्तर भक्तीचा. आता ज्ञानपूर्व उपासना सुद्धा 3 भागामध्ये आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे अवस्तु भावन, दुसरा उत्कर्ष बुद्धी आणि तिसरा म्हणजे तदाकार करण. आता हे ज्ञानपूर्व उपासनेचे 3 भाग आहेत. ज्ञानोत्तर भक्तीचे पुन्हा गौणी भक्ती, मध्यमा भक्ती, पराभक्ती असे वेगवेगळे प्रकार आहेत. हे नंतर आपण क्रमशः पाहणार आहोत. प्रथम ज्ञानपूर्व उपासना जी 3 भागामध्ये विभागलेली आहे त्याचा विचार करूया. ज्ञानपूर्व उपासनेचा पहिला भाग येतो अवस्तु भावन. म्हणजे काय, मूळ जी एक वस्तू आहे तिच्या ठिकाणी तिच्या विरोधी भावना करणं, वेगळीच काहीतरी भावना करणं.
भक्तीमध्ये हा एक प्रकार आहे. जसं दगडाच्या ठिकाणी शालिग्राम काय आहे, दगडच आहे ना, पण दगडाच्या ठिकाणी विष्णूची भावना करणं, किंवा वेदामध्ये स्त्रीच्या ठिकाणी अग्नीची भावना करायला सांगितलेली आहे. वास्तविक ही भावना सुद्धा भक्तीमध्ये बसते. म्हटलं तर दगड आहे, पण त्याच्यावरती आपण देवाची भावना करतो, हरकत नाही. पण ती सुद्धा भावना आपल्याला अंतरंग भक्तीकडे घेऊन जात असते. वास्तविक ज्ञानपूर्व उपासना, ज्ञानोत्तर भक्ती हे त्या अधिकार भेदाने पडलेले प्रकार आहेत. शेवटी क्रमशः याच मार्गाने आपल्याला सावकाश जावं म्हणजे जायचं असतं. कारण जो ज्ञानी अर्थात इथला भक्त ज्ञानी हा काही एका जन्मामध्ये पोचत नाही. स्वतः भगवंताने भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. म्हणजे हा फार मोठा प्रकार असतो, हा प्रवास असतो. अवस्तू भावन म्हणजे काय बघितलं आपण. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे उत्कर्ष बुद्धी. अवस्तू भावनेपेक्षा उत्कर्ष बुद्धी श्रेष्ठ आहे. अवस्तू भावनमध्ये मनाला पटतच नाही की मी स्त्रीच्या ठिकाणी अग्नीची उपासना कशी करू, स्त्री कुठं अग्नी कुठं. पण उत्कर्ष बुद्धी ही थोडीशी वेगळ्या पातळीवरची आहे. ती कशी आहे बघा. ज्या विविध देवता आहेत, विविध देवता म्हणजे पुराणोक्त असलेल्या देवता, त्यांच्या ठिकाणी ब्रह्म भावना करणे, किंवा अगदी उपनिषदामध्ये तर अनेक उपासना आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्राणाची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे, नाही का, वरुणाची उपासना आहे, अक्षी पुरुषाची उपासना आहे. पण तिथं प्राणाला प्राण न म्हणता प्राण ब्रह्म आहे. प्राणावरती काय आरोपित करायचं, ब्रह्मत्व. सूर्यच ब्रह्म आहे, वरुण ब्रह्म आहे. हे जसं उपनिषदात, वेदामध्ये, पुराणामध्ये इंद्र ब्रह्म आहे, सूर्य ब्रह्म आहे, वरुण ब्रह्म आहे, शनी ब्रह्म आहे, मंगळ ब्रह्म आहे, त्या ठिकाणी देवत्वाची भावना करायची, त्यांना बधायचं. पण एक आहे, यांना जीव समजायचा नाही, जीवबुद्धीने यांची उपासना करायची नाही, तर ब्रह्मबुद्धीने करपाचा, ईश्वर बुद्धीने, ब्रह्मबुद्धीने पण नाही म्हणता येणार, ईश्वर बुद्धीने यांची उपासना करायची. अवस्तू भावन उपासनेपेक्षा ही उपासना श्रेष्ठ आहे. इथं उत्कर्ष आहे. इंद्र ईश्वर आहे, सूर्य ईश्वर आहे, वरुण ईश्वर आहे, शनी सुद्धा ईश्वर आहे, मंगळ ईश्वर आहे, सगळे देवता प्रजापती ईश्वर आहे. मग त्या ईश्वरीय भावनेने त्यांना बघायचं. त्याचं फलश्रुती काय असेल ते मिळणार. म्हणजे मग कुठं कुठं ईश्वर पाहावा. मग जे जे आपल्याला भेटेभूत ते मानेचे भगवंत. मग कुत्रासन, मांजरासन, गाढवासन, स्त्री आसन, पुरुष आसन, पुत्र आसन, पत्नी आसन, काय आसन, त्यांच्या ठिकाणी ईश्वर बुद्धी ठेवायची, पण जीवबुद्धी ठेवायची नाही. हे महत्वाचे. जीवबुद्धी ठेवली की काहीच उपयोग नाही त्या भक्तीचा. तर त्यांच्या ठिकाणी ईश्वर बुद्धी बघा, ही उत्कर्ष बुद्धीची पण ज्ञानपूर्व उपासना आहे. आणि उपासनेचा तिसरा प्रकार हा योग्य आहे त्या मानाने, तो भक्ती मार्गाकडे घेऊन जाणारा आहे. त्याचं नाव आहे तदाकार करण. म्हणजे अवस्तू भावन, उत्कर्ष बुद्धी, हे दोन प्रकार उपासनेचे बघितले. आता तदाकार करण म्हणजे येथे उत्कर्ष बुद्धीमध्ये जसं इंद्राला ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा म्हटलेलं आहे, इथे तसं नाहीये. इथे साक्षात ब्रह्माचीच उपासना आहे, परंतु सगुण ब्रह्माची उपासना आहे. म्हणजे प्राण हा ब्रह्म नाही, प्राण हा ब्रह्म नाही, पण त्याच्या ब्रह्माचा आरोप करून ब्रह्म आहे म्हणा. पण राम कृष्ण हे अवतार हे ब्रह्म आहेच मुळी, त्याच्यामुळे त्यांना ब्रह्म म्हणण्याची काय गरज आहे वेगळेपणाने. प्राण ब्रह्म नाही, परंतु प्राणाचा संचालक ब्रह्म आहे. पण राम आणि कृष्ण या ब्रह्माचा कोणी दुसरा कोणी संचालक आहे का, निर्माता आहे का, नाहीये. म्हणून इथं तदाकार करणं भक्तीच करायची आहे. म्हणजे अवस्तू भावनमध्ये किंवा उत्कर्ष बुद्धीमध्ये दुसऱ्या वस्तूवर आपण आरोप करायचा आहे ब्रह्मत्वाचा, ईश्वरत्वाचा, आणि मग त्याची उपासना करायची, भले मनाला पटो न पटो.
पण तदाकारकरण उपासनेमध्ये मात्र राम आणि कृष्णादी अवतारांना पूर्ण ब्रह्म समजायचं आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे याविषयी. दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार आहे, पूर्ण ब्रह्म आहे. तेव्हा पूर्ण ब्रह्मत्वाची भावना करून जी पूर्ण ब्रह्मच आहे ते मुळात, त्या पूर्ण ब्रह्माची पण सगुण रूपाची उपासना करणं, याला तदाकारकरण असं महाराजांनी म्हटलेलं आहे. आता इथं जे अवतार विग्रह आहेत, त्या अवतार विग्रह हे वस्तुतंत्र असतात. त्यावर शत्रू, मित्र, पुत्र इत्यादी सर्व भावना करता येतात नाही का. म्हणजे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं तिरू, भव नदीचा, किंवा तुकोबरांनी म्हटल्याप्रमाणे विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. या नाटाच्या अभंगामध्ये विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. ही वस्तुतंत्र उपासना आहे. आणि बाकीच्या ज्या दोन उपासना आहेत त्या कर्तृतंत्र आहेत. कसं बघूया, याचा फरक आहे. पुढे फरक सांगितला गेलेला आहे महाराजांनी. प्रारंभी सगुण भक्तीतून परोक्ष ज्ञान साधायचं असतं. मग ते अवस्तू भावनाशन, तदाकार करणशन, उत्कर्ष बुद्धी, ते परोक्ष ज्ञान साधण्यासाठी आधी सुरुवातीला कर्तृतंत्र उपासना करावी लागते. म्हणजे जी उपासना केली जाते ती कर्तृतंत्र. विरोधी भावनेत, म्हणजे ज्याला आपण आता हे जे दोन प्रकार बघितले आपण, अवस्तू भावना, तदाकार करण, ही कर्तृतंत्र उपासना आहे. त्याचा उपयोग काय होतो? चित्तशुद्धीला मदत होते आणि परोक्ष ज्ञान साधता येतं. पण त्याच्यानंतर जे अपरोक्ष ज्ञान होणार आहे आणि अपरोक्ष ज्ञानानंतर जो ब्रह्म साक्षात्कार होणार आहे, ती उपासना मात्र अवतारांचीच उपासना करायला पाहिजे. रामकृष्णादी अवतारांचीच उपासना केली पाहिजे. अन्य दैवतांची उपासना इथे उपयोगी पडत नाही. आणि का दैवता नेघे माझे चित्त, गाता गोड गीत विठोबाचे, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती द्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. अशा प्रकारे इथं जे अवतार रूपाने परब्रह्म अवताराला आलेले रामकृष्णादी अवतारामध्ये बस त्यांच्याच उपासनेने अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. बाकीच्या अन्य दैवतांची उपासनेने अपरोक्ष ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून अन्य देवतांचा निषेध तुकाराम महाराजांनी केलेला आहे. त्यांचे नाटाचे अभंग आहे बघा, त्याच्यात त्यांनी म्हटलेले रामकृष्णादी अवतार सोडून ज्या अन्य देवतांची उपासना आहे त्यांच्याविषयी महाराज निषेध मुखाने बोलतात. सेंदरी हेंदरी दैवते कोणती, पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. कोण या शेंद्र हेंद्रांच्या पाठीमागे लागणार आहे? त्याऐवजी बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. तर अवस्तू भावन आणि उत्कर्ष बुद्धी हे एका बाजूला घेऊ, हे कर्तृतंत्र आहेत. इथं इंद्र, सूर्य, अग्नी वगैरे ह्या वैदिक देवतांची उपासना आहे. आणि दुसरा जो आहे प्रकार तो म्हणजे तदाकारकरण, ही अवतारांची उपासना आहे. रामकृष्णादी अवतारांची उपासना आहे. म्हणजे थोडक्यात पौराणिक देवतोपासना आणि अवतार उपासना याच्यातला फरक काय तो आपण बघूया. महाराजांनी फार सुंदर फरक सांगितला 4-5 मुद्द्यामध्ये. पौराणिक देवतोपासना म्हणजे आपण आता अवस्तू भावन आणि उत्कर्ष बुद्धीने म्हटलेलं आहे. इंद्र, सूर्य, प्रजापती वगैरे वगैरेंची उपासना ही क्रियाप्रधान आहे. इथे बाह्य उपचार महत्वाचे असतात. इथं प्रेमाला गौणत्व आहे. कारण ती देवता, माझं एखादं संकट आहे ते दूर व्हावं म्हणून मी त्या देवतेची उपासना, एखादा भैरवनाथाची उपासना करतो. भैरवनाथाची उपासना करण्यापाठी मग प्रेमभाव असतो अशातला काही भाग नाही, पण तंत्र भाग असतो. तंत्र आहे, मंत्र आहे, यंत्र आहे, बाह्य उपचार साधन आहे. जी जी बाह्योपचाराने केली जाते ती सगळी पौराणिक देवतोपासना आहे. पण इकडे रामकृष्णादी अवतारांची उपासना असताना बाह्य उपचाराने पूजा केली वा न केली तरी काही फरक पडत नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलते या, तुकोबराय म्हणतात.
म्हणजे भगवंत म्हणतात मला फक्त प्रेम मिळालं तरी बाद झालं. थोर प्रेमाचा भुकेला एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. हे भक्त्या प्रयच्छती हे अवताराची उपासनेमध्ये येतं. आणि इकडे बघूया आपण पौराणिक देवता उपासना ज्या आहेत क्रियाप्रधान, याच्या सक्तीने कर्मानुष्ठान करावंच लागतं. तेवढा मंत्र, तेवढी स्तोत्र, तेवढा जप, तेवढी अनुष्ठानं केलीच पाहिजे. नाही केली तर प्रत्यवाय आहे, त्या देवता प्रसन्न होत नाही. इकडे रामकृष्णादी अवतारांसाठी जे काही नामजपादी जे काही, आता हे सुद्धा कर्मानुष्ठानच म्हणूया. तो जे भक्त करतो ते म्हणजे बळच करत नाही, प्रेमाने करतो. हा दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये जे कर्मानुष्ठान करावं लागतं ते बळ करावं लागतं, त्याच्यात अनेक विधी विधान पाळावेच लागतात. इकडे म्हणजे भक्ती मार्गामध्ये ह्या अवतारादी उपासनेच्या भक्तीमध्ये थोडा फरक पडला चालू शकतो. एखादं कर्म नाही जमलं चालू शकतं. भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झाला आणि कर्मयोग नाही आचरता आला चालू शकतो. पण पहिली जी उपासना आहे, जी आपण क्रियाप्रधान उपासना म्हटली, त्या उपासनेमध्ये ही उपासना समजा ह्या उपासने ब्रह्मप्राप्ती झालीच तर ही उपासना सुटते. कोणती? पहिली उपासना म्हणजे प्राणोपासना, अक्षिपुरुष उपासना, सूर्य इंद्र वगैरे यांची उपासना. पण अवताराची उपासना अशी आहे, ब्रह्मज्ञान जरी झालं तरी सुद्धा भक्ती शिल्लक राहते. म्हणजे जिथं ज्ञान घेऊन गावा गोविंद गा असं म्हटलेलं आहे. मी ब्रह्म आहे, मी भगवंत स्वरूप आहे, वासुदेवाची जाणीव जरी झाली तरी ज्ञानाची जाणीव गिळून टाकायची, परत भजनच करायला सांगितलेलं आहे. पहिल्या प्रकारामध्ये वृत्ती लावाव्या लागतात, बळच लावाव्या लागतात. पण अवतारादी उपासनेमध्ये वृत्ती आपोआप तदाकार होतात. इकडे वृत्ती जोडाव्या लागतात आणि इकडे मात्र वृत्ती जोडल्या जातात. पहिला प्रकार हा आपण कर्तृतंत्र उपासनेचा बघतोय आणि दुसरा प्रकार हा वस्तुतंत्र उपासनेचा बघतोय. त्याच्यातला फरक पाहतोय. तर पहिला जो प्रकार आहे त्याच्यातला पाचवा फरक आहे, प्रत्येक उपासनेत उत्कर्ष बुद्धी ठेवावीच लागते, अन्यथा जीवबुद्धीने अधपात होतो. आत्ताच बघा ना, प्रत्येक बुद्धी उत्कर्ष बुद्धीचं आपण उदाहरण कोणतं बघितलं होतं. तर उत्कर्ष बुद्धीमध्ये समजा आता इंद्र आहे, इंद्र ब्रह्मा आहे. तुम्ही जर म्हणाल नाही मी इंद्राला जीव मानणार, तसं पाहता बरोबर इंद्र जीव आहेच म्हणे. पण जर का जीवबुद्धीने इंद्राला जर बदललं तर मात्र उत्कर्ष होणार नाही, अपकर्ष होईल. अवतारांच्या ठिकाणी कोणताही भाव ठेवा, देवाला संबोधताना कोणताही भावाने संबोधा चालतंय. भगवंताला संबोधताना तुकोबरायांनी तर म्हटले, बैल गाढव कुत्रा तू देवा, बैल तू देवा भारवाही, इतक्या भाषेत बोललेले. म्हणजे कुठलीही भावना भलतिया भावे तारी पंढरीनाथा म्हटलेलं आहे. कोणताही भाव म्हणजे काय, कंसाने शत्रू भाव ठेवला, आजामेळाने पुत्र भावाने, पण नारायणालाच हाक मारली ना. म्हणून अवतारांच्या ठिकाणचा भाव श्रेष्ठ आहे. प्रतीक उपासनेमध्ये मात्र जर भाव बदलला तर काहीच फळ प्राप्त होणार नाही. पण अवताराच्या ठिकाणी कोणताही भाव ठेवा चालतंय. पहिल्या प्रकारामध्ये उपास्य दैवतात आत्मैक्य बुद्धी होऊ शकत नाही. ठीक आहे, इंद्राची मी उपासना करेन, मग पण मी इंद्र होऊ म्हणू शकणार नाही स्वतःला. पण अवताराच्या उपासनेमध्ये मात्र आत्मैक बुद्धी जागी होऊन मीच वासुदेव आहे, मीच कृष्ण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव आहे, अशा प्रकारचा भाव निर्माण होत असतो. आणि शेवटचा फरक समजा इंद्राची उपासना केली तर इंद्रपद मिळेल. अर्थात इंद्रपद म्हणण्यापेक्षा इंद्रलोक, ब्रह्मदेवाची उपासना केली ब्रह्मलोक मिळेल. आणि शेवटी ब्रह्मलोकात जाऊन तो क्रममुक्तीने सुटणार. ब्रह्मदेव मुक्त झाला की मग हा मुक्त होणार. पण अवताराच्या उपासनेमध्ये मुक्त कुठं? इथं विदेह मुक्ती, मरणापूर्वीच मुक्ती प्राप्त होत असते, मेल्यानंतर मुक्ती मान्य नाहीये. आणि इथे तर असं आहे की अजिबात कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. म्हणजे इंद्रपद, ब्रह्मपद काही आवश्यकता नाही. उलट तुकाराम महाराजांनी या पदांची तर उडवलेली आहे, निषेध केलेला आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झनी जडो देशी.
तर आता ही भक्ती करायची म्हटल्यावरती आपल्याला सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे ना. कारण असत, जड आणि दुःख हे व्यतिरेकाने दूर करायचं आहे आणि सच्चित आनंद अन्वयाने प्राप्त करायचे आहे. म्हणून ही ज्ञानपूर्व उपासना आधी महाराजांनी सांगितली आणि मग ते सच्चिदानंद स्वरूपातील भक्ती आपल्या पुढे विशद करत आहेत. बघा, आनंदांशी भक्ती म्हणजे महाराज असं म्हणतात, भक्तीची व्याख्या करताना महाराज म्हणतात की आनंद अंशाचे जे स्फुरण होतं त्यालाच भक्ती म्हणा. म्हणजे भगवंताला आनंदाचे प्रथम स्फुरण झालेले आहे. म्हणून भक्तीचा जन्म कुठं झालाय? जिथे भगवंताला मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे, एकाकी न रमते एकोहम बहुश्याम, हे जे पहिलं स्फुरण आहे, इथंच भक्ती सुद्धा जन्माला आलेली आहे. वृत्ती भिन्न भिन्न न करता प्रत्येक वृत्ती भगवत आकार कराव्यात. आनंद अंशाची भक्ती करायची असेल तर आपल्या वृत्ती किती आहेत? अनंत वृत्ती आहेत. पण त्यातल्या त्यात आपण पंचविषयी आकार असणाऱ्या 5 वृत्ती धरूया. अज्ञानी जीव काय करतो? त्या वृत्तींना नाशवंतांकडे लावतो. त्यामुळे तर नाशवंताचा अनुभव येतो, त्यामुळे त्याला स्वरूपाचा विसर पडतो आणि त्यामुळे त्याला दुःखाचा अनुभव येतो. पण वृत्ती आहे कुठं लावावी? वृत्ती हे निवृत्त झाली, वृत्ती ही निवृत्त करायची, ती भगवंताकडे वळवायची आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप हे तिन्ही मध्ये वृत्ती एकच लावायची आहे, वेगवेगळे नाहीये. जसा कापूर एकच असतो, पण तो एक कापूर तो नेत्राला शुभ्र दिसतो, नाकाला सुवासिक आणि त्वचेला मृदू, परंतु असतो मात्र कापूर एकच. तसं सच्चित आनंद रूपाच्या ठिकाणी वृत्ती एकच ठेवायची. वरून जरी 3 रूप वेगळी वाटली तर ही तिन्ही पद एकच आहेत. म्हणजे आधी नामरूपाचा व्यतिरेक करायचा आणि ब्रह्म घ्यायचं आणि नंतर तेच ब्रह्म नामरूप आहे असं त्या नामरूपात ब्रह्माचा अन्वय करायचा. अशा प्रकारे हा आनंद अंश याच्यामध्ये समर्पण झाल्यावरती सत आणि चिद अंशाची आपोआप त्याच्यामध्ये आटणी होत असते. पुढे सदंश भक्तीविषयी महाराज सांगतात. सद आनंदाचा झाला तर सद विषय सांगतात. सत म्हणजे काय? अस्ति सत, असणे, अस्तित्वाला असणे. जसं आपल्याला आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव असते, म्हणून तो प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग मी केले, मी नाही केले, मी खाईन, मी न खाईन वगैरे, हे जे मी लावतो त्याचं कारण त्या सदांशामुळे तो लावतो. आपण ब्रह्मवस्तू असूनही स्वतःच मात्र ब्रह्मापासून भिन्न मानतो, त्याला असद म्हटलेलं आहे, हे अज्ञान म्हटलेलं आहे. मग सद म्हणजे काय? मी ब्रह्मवस्तूच आहे आणि मी ब्रह्मापासून भिन्न नाही. म्हणजे काय? जे जे काय विशेषत्वाला आलेलं आहे ते बाजूला सारायचं आणि जे सामान्यत्वाने असतं ते शाश्वत स्वीकारायचं. म्हणजे काय? यावर मौलीची ओवी बघा ज्ञानेश्वरीमध्ये. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. इथं विशेष काय आहे? उपाधी. प्रत्येकाच्या उपाधी सामान्य एकच आहे ना. म्हणून विशेषाचा त्याग करायचा, व्यतिरेक सामान्याचा स्वीकार करायचा. तर ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तेव्हा आपण कोणत्या सत्तेमध्ये राहायचं? तर 3 प्रकारच्या सत्ता आहेत. एक व्यावहारिक सत्ता आहे, दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे आणि तिसरी पारमार्थिक सत्ता आहे. बघा, दोरी ब्रह्माच्या सत्तेवर भासते, कारण ब्रह्माच्या सत्तेत दोरी निर्माण झालेली आहे. ब्रह्म आहे म्हणून दोरी आहे. दोरी ब्रह्माच्या सत्तेवर भासते आणि साप, दोरीवरील साप मात्र दोरीच्या सत्तेवर भासतो. ज्यावेळेस आपल्याला दोरीचं ज्ञान होईल तेव्हा सर्पाची निवृत्ती होईल, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेची निवृत्ती होईल. दोरीच्या ज्ञानाने, व्यावहारिक ज्ञाने दोरी आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे. प्रातिभाषिक सत्तेची निवृत्ती झाली आणि मग ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे आणि मग दोरीची निवृत्ती होते. पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, व्यावहारिक सत्ता. म्हणजे मुळात कोण आहे? ब्रह्म. ब्रह्म आहे म्हणून दोरी.
दोरी आहे म्हणून सापाचा भास, पण सर्प भास घालवण्यासाठी दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे, आणि दोरीचाही भास घालवण्यासाठी ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. अशा प्रकारे सगळ्या वृत्ती फक्त आणि फक्त अंतरात्म्याकडे, त्याला भगवंत म्हणा, त्याला सच्चिदानंद म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा, त्याला ईश्वर म्हणा, तिकडे लावणं आवश्यक असतं. म्हणून आत्मज्ञानाने वृत्तीचा जिथे लय केला जातो त्याला समाधी म्हणतात. आपण म्हणू मग आमच्या वृत्तीचा लय आम्ही झोपल्यावर होतोच की, मग तिलाच का समाधी म्हणू नये? वास्तविक समाधीसारखंच सुख निद्रेमध्ये सुद्धा आहे, पण निद्रा ही अवस्था आहे आणि अवस्थेला काही मर्यादा असते. निद्रा जेव्हा लागली तिथपासून आणि ती केव्हा तरी संपणार असते. म्हणून त्या निद्रेतल्या वृत्तीला याला समाधी म्हटलं जात नाही, त्याला निद्रा म्हटलं जातं. अशा प्रकारे मी आहे हे माझं अस्तित्व आहे आणि मी सद्रूप आहे याची जाणीव, ही सुद्धा एक प्रकारची सदंशाची भक्ती आहे. पुढे चिदंश म्हणजे जाणीव, ज्ञान. चिदंशाची भक्ती महाराज सांगतात, जे अहम अहमचे स्फुरण हे ज्ञान हे जीवाच्या ठिकाणी असते, पण अहम ब्रह्मास्मी हे स्फुरण असणं हा चिदंश आहे. वृत्ती ब्रह्म तदाकार केल्याने चिदंश म्हणजे ज्ञान होत असतं. आपली वृत्ती आपण तदाकार करतो, पण कुठं करतो? मी देह आहे या भावनेत आपण तदाकार करतो. त्यामुळे आपल्याला ब्रह्माचा अनुभव किंवा आनंद येत नाही. त्याच्याऐवजी मी देह नाही तर मी ब्रह्म आहे, मी भगवंत आहे, अशा प्रकारची वृत्तीचा भाव करणं. तुकाराम महाराजांनी म्हटले तसं, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही स्वतःला देह मानताय म्हणून तुम्ही मरके, वस्तुतः तुम्ही अमरच आहात. अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तेव्हा ही जी आनंदाची जाणीव आहे हिलाच समाधीतला आनंद म्हटलेला आहे. ही निर्गुण ब्रह्माची जाणीव आहे. पण असे इथे महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की समाधीतला आनंद मी भोगतोय, मी आनंदी आहे, अशी जाणीव सुद्धा भक्तीमध्ये उरता कामा नये. आणि मी धन्य झालो, माझ्यासारखा धन्य कोणीच नाही, असं म्हणणं सुद्धा तिथं उरत नाही. मी धन्यवश आहे असं म्हणणं हा रसास्वाद म्हटलेला आहे. आणि निर्गुण ब्रह्माची मला जाणीव झालेली आहे, मी ज्ञाता आहे, याला वाचारून म्हटलेलं आहे. वाचारून राहता कामा नये आणि रसास्वादही राहता कामा नये, तर केवळ आणि केवळ आनंद, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे म्हणजे सगळंच काय आनंद. हो, अनुभव आनंदाचा, अनुभवला जाणाराही आनंद आणि अनुभविता सुद्धा आनंदच. आनंदाची ही जाणीव सांगितल्यानंतर आता ह्या दोन्ही आनंदाचा त्याग करायचा. कोणता? मी निर्गुण ब्रह्म आहे आणि मी धन्य आहे, हे दोन्ही आनंदाचा त्याग करायचा. कारण का? शेवटी इथं मी जोडला जातो म्हणून. हे दोन्हीच्या ठिकाणी मी जोडला जातो. कारण का? तर वाचारून येतो, मी ब्रह्म आहे म्हटलं ते वाचारून आलं. आणि धन्य आहे बरं का मी, माझ्यासारखा श्रेष्ठ कोणीच नाही बघतो, म्हणजे रसास्वाद आला. तर या दोन्हींचा त्याग करायचा असतो आणि हा त्याग भक्तीशिवाय करता येत नाही. कारण का हा जो पहिला जो आनंद आहे वाचारून, हा समाधीतला आनंद आहे, आणि रसास्वाद धन्य भक्ती हा ज्ञानातला आनंद आहे. हे दोन्ही बाजूला सारायचे आहे आणि केवळ आनंद अंशाची भक्ती करायची आहे. कशी? तर त्या आनंदाचे दोन प्रकार महाराजांनी सांगितलेले आहे. एक अव्यक्त स्वरूपातला आनंद आणि दुसरा व्यक्त स्वरूपातला आनंद. आता अव्यक्त आनंद म्हणजे काय? अद्वैत ज्ञान समाधी, योग समाधी आणि भक्तिभाव समाधी यांच्यामध्ये जो आनंद मिळतो तो अव्यक्तातला आनंद आहे. म्हणजे ज्ञानाची समाधी, योगाची समाधी आणि भक्तीची समाधी हा अव्यक्त आनंद आहे. आणि व्यक्त आनंद म्हणजे त्या समाधीच्या व्युत्थानानंतर, म्हणजे ती समाधी संपली, मोडली, तिच्यानंतर तैल धारावत भगवच्चरणी वृत्ती राहणं हा व्यक्त आनंद आहे. तेव्हा अव्यक्त आनंद निद्रेमध्ये असतो, सुषुप्तीमध्ये असतो, अज्ञान अवस्थेमध्ये असतो. तेवढ्या वेळापुरती निद्रेमध्ये वृत्ती ब्रह्म तदाकार झालेली असते. परंतु त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद समाधीमध्ये आहे. म्हणून आधी अव्यक्त आनंदाचे प्रकार बघितले आपण, ज्ञान समाधी,
ज्ञान समाधी म्हणजे काय? जो समाधीमध्ये जातो, ज्याला समाधी लागते, त्याच्या दृष्टीने जगाचा व्यतिरेक होतो, जगाचा व्यतिरेक होतो आणि तो ब्रह्मामध्ये लीन होतो. योग समाधी, तो प्राणायामाचा साहाय्याने चित्तवृत्तीचा निरोध करतो. योग चित्तवृत्ती निरोध हा, आणि चित्तवृत्तीच्या निरोध, आणि तो ब्रह्मतदाकार होतो. आणि तिथे तर योग समाधीचा आनंद मिळतो, पण अव्यक्तातला, व्यक्त करता येत नाही तो. आणि भक्तीची समाधी म्हणजे अनध्यस्त विवर्त जे अवतार, रामकृष्ण जे अवतार, त्यांच्या ठाई वृत्ती लीन होऊन आसुवाईचा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा, असा जो निर्गुणाचा आनंद आहे, ही भक्तीची समाधी झाली. पण हे तिन्ही आनंद अव्यक्त आनंद आहे. आता व्यक्त आनंद म्हणजे काय बघा, वित्थानानंतर समजा ज्ञानाची समाधी मोडली, योग्याची समाधी मोडली आणि भक्ताची समाधी मोडली, तर आनंद तिघांपैकी कोणाला व्यक्त करता येईल बघा. वित्थानानंतर ज्ञानी आणि योग्याला पुन्हा जड जगाचा अनुभव येतो, पुन्हा ते जड जगात पहिल्यासारखे वावरतात. पण भक्ताची जेव्हा समाधी मोडते, त्यावेळेस त्याला व्यक्त जगतात सुद्धा जगत दिसत असून सुद्धा त्याला श्रीहरीचाच अनुभव येतो. म्हणजेच ज्ञानाला वित्थानानंतर जगन्मिथ्या वाटते, भक्ताला अंतर्बाह्य भगवंतच आहे असा अनुभव येतो. ज्ञानी योगीमध्ये, ज्ञानी योगी एकाच पातळीवर आणलेले आहेत. त्यांची समाधी मोडली की त्यांना जगाचा अनुभव येतो, आणि जगन मिथ्या हे त्यांना प्रकर्षाने ठसवावं लागतं मनामध्ये, आणि पुढं समाधीमध्ये जावं लागतं. भक्ताचं तसं नाही. भक्त समाधीमध्ये जातो त्यावेळेस निर्गुण आनंद भोगतोच, पण समाधीतून बाहेर पडल्यावर सुद्धा सर्व जग त्याला जागता जगदेव राखा काही भाव, सर्व जगताच्या ठिकाणी त्याला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. म्हणजे भक्तामध्ये आणि ज्ञानी योग्यामध्ये कसा फरक काय आनंदाच्या दृष्टीने, तो इथं महाराजांनी सांगितलेला आहे. आणि या व्यतिरिक्त सामान्य विषय जीव आहे त्यांचा असतो, तो विषयी आनंद असतो, तो पण आनंदच आहे. मग कसा, जसं कुत्र्याला हाड चघळताना आनंद येतो, तसं स्वतःचा टाळू फुटून ते रक्त तो स्वतःच चाटत असतो. मग नंतर मात्र त्याला जखमेचं दुःख होतं, तो भाग वेगळा. तेव्हा ज्ञानी भक्त यांचा विचार करायचा झाला तर, ज्याची समाधी मोडल्यानंतर आनंद प्राप्तीसाठी त्याला पुन्हा प्रयत्न करावा लागतो, तो ज्ञानी. आणि समाधी मोडली तरी सुद्धा जो सगुण स्वरूपामध्ये आनंद मानून त्याच्यामध्ये रममान होतो, तो भक्त. म्हणजे वाचारून अहम ब्रह्मास्मीची जाणीव आणि रसास्वाद धन्योहमची जाणीव ज्ञानाला खास करून असते, ज्ञानाला योग्याला असते. पण भक्ताला ह्या दोन्ही जाणीवा नसतात. जाणीव नेणीव भगवंती नाही, हे दोन्ही भक्ताला होत नाहीत. ते ज्ञानांदा योग्यांना होतात, पण भक्ताला मात्र समाधीत आणि समाधी मोडल्यानंतर सुद्धा श्रीहरीच्या दर्शनाचा आनंद होत असतो. त्यामुळे वाचारून आणि रसास्वाद हे दोन दोष भक्ताच्या ठिकाणी नसतात. ही पूर्व भूमिका सगळी सांगितल्यानंतर आता श्री महाराज फार सुंदर विवरण करत आहे. ते म्हणजे भक्तीचे 16 प्रकार सांगतात. याच्यातले बहुतेक प्रकाराच्या व्याख्या आपण खूपदा श्रवण केलेल्या आहेत, त्यामुळे काही जास्त विस्तार करायची आवश्यकता नाही. साधारणपणे भक्तीचे प्रकार किती सांगितले बघा. गीतेमध्ये जे भक्तांचे प्रकार सांगितले ते एका अर्थाने भक्तीचेच प्रकार आहे. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. श्रीमद भागवतात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम आदी 9 भक्ती सांगितलेल्या आहेत. किंवा रामायणात विशेष करून तुळशीदासांच्या रामायणामध्ये शबरी आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादामध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारची नवविधा भक्ती सांगितलेली आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजींनी 11 प्रकार सांगितलेले आहेत. इथेच समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी या सगळ्या भक्तींचा समन्वय केलेला असून मुख्य भक्तीचे असे म्हणजे भक्तीचे 16 प्रकार सांगितलेले आहे. मग या भक्तीचा अधिकारी कोण? अर्थात दासबोधामध्ये समर्थ सांगतात ते कोण? संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे तापला, तोची अधिकारी जाहला परमार्थाशी. तेव्हा महाराजांनी भक्तीमध्ये भक्ती ही रसवान आहे, कारण भगवंत रसमय आहे, रसोवै सहा असं म्हटलेलं आहे.
शृंगार रस, वीर रस, करुण, शांत, हास्य, भयानक, अद्भुत, बिभत्स, रौद्र, माधुर्य असे 10 मुख्य रस महाराजांनी वर्णन केलेले आहेत. आता हे भक्तीचे 16 प्रकार जे सांगितले ते म्हणतात जरी हे 16 प्रकार आहे तरी हे 16 प्रकार 3 भागात विभागले आहेत. म्हणजे गौणी भक्ती, मध्यमा भक्ती आणि पराभक्ती. किंवा गौणी म्हणजे कनिष्ठ भक्ती, मध्यमा म्हणजे मध्यम भक्ती आणि परा म्हणजे श्रेष्ठ भक्ती. हे 16 प्रकार त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. आता गौणी भक्तीमध्ये ज्ञानपूर्व उपासना सांगितलेली आहे. आपण भागवत प्रणीत ज्या नवविधा भक्ती म्हणतो ना, त्या नवविधा भक्तीतली 9वी भक्ती आत्मनिवेदन ती बाजूला काढायची आणि पहिल्या ज्या 8 भक्ती त्या गौणी भक्तीमध्ये येतात, ज्ञानपूर्व उपासनेमध्ये येतात. म्हणजे कोणत्या? श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली, कीर्तन भक्ती नारद मुनींनी केली, स्मरण भक्ती प्रल्हादाने केली, पादसेवन भक्ती लक्ष्मीने केली, अर्चन भक्ती पृथ्वीने केली, वंदन भक्ती अक्रूराने केली, दास्य भक्ती हनुमंताने केली आणि सख्य भक्ती अर्जुनाने केली. ही ज्ञानपूर्व उपासना आहे. या पुढच्या मध्यमा भक्तीमध्ये निवेदनाला आत्मनिवेदनाला घेतलेला आहे. म्हणजे गौणी भक्तीमध्ये 8 भक्ती घेतलेल्या आहेत आणि जी 9विधा भक्तीतली जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती मात्र गौणी भक्तीत घेतलेली नाही. याचा अर्थ परीक्षिती, नारद मुनी, प्रल्हाद, लक्ष्मी, पृथू, अक्रूर, हनुमान, अर्जुन हे काय गौण होते का? ते गौण नव्हते. त्यांनी ती भक्ती करून दाखवली. कशी भक्ती करायची असे त्याचं आचरण करून दाखवलेलं आहे. तिथे श्रेष्ठच आहेत, तिथं महान भागवत भक्तच आहेत. तेव्हा पुढी जी मध्यमा भक्ती आहे त्या मध्यमा भक्तीत पुन्हा 4 प्रकार आहेत. आता गौणी भक्तीचे 8 प्रकार झाले, आपल्याला 16 प्रकार बघायचे. मध्यमा भक्तीत 4 प्रकार आहेत. हे जे आत्मनिवेदन आणलं ना गौणी भक्तीतलं, जो आत्मनिवेदन जे बाजूला काढलं होतं 9विधा भक्तीतलं, ते आत्मनिवेदन आता मध्यमा भक्तीत आणलेलं आहे. पण त्याचे 2 भाग केलेले. एक ममता समर्पण आत्मनिवेदन आणि दुसरं अहंता समर्पण आत्मनिवेदन. म्हणजे मध्यमा भक्तीचे हे 2 प्रकार झाले. शिवाय लालन आणि वात्सल्य ह्या सुद्धा आणखी 2 भक्ती. अशा प्रकारे ममता समर्पण आत्मनिवेदन, अहंता समर्पण आत्मनिवेदन, लालन लालन म्हणजे तस्यैवाहम आणि वात्सल्यम म्हणजे ममैवासौ. अर्थ पुढे आपण बघणार आहोत. आता जी पराभक्ती राहिली तिला माधुर्य भक्ती म्हटलेली आहे, स एवाहम. आता हिचे पण 4 प्रकार आहेत. कोणते? 2 संयोग आणि 2 वियोग मिळून 4. गुप्त संयोग, स्पष्ट संयोग हे 2, गुप्त वियोग, स्पष्ट वियोग हे 2, असे 4. म्हणजे प्रत्येक गौणी भक्तीचे 8, मध्यमा भक्तीचे 4 आणि पराभक्तीचे 4 असे मिळून 16 प्रकार महाराजांनी सांगितलेले आहेत. आपण आता त्याची फक्त व्याख्या पाहणार आहोत. तर गौणी भक्तीचे 8 प्रकार बघूया. पहिली श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती म्हणजे काय? भगवंताच्या लीला कानाने श्रवण करणं, भावपूर्वक श्रवण करणं. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. शुक आणि परीक्षिती यांच्या संवादातून श्रीमद भागवत निर्माण झालेला आहे. पण हे श्रवण कसं करावं? गुरुप्रभू महाराज सांगतात, हे श्रवण मात्र गुरुमुखी श्रवण असावं. जसं परीक्षितीने शुकमुखाने श्रवण केलं, जसं अर्जुनाने भगवन्मुखाने श्रवण केली गीता, जशी उद्धवाने भागवत श्रवण केलं श्रीकृष्ण मुखाने म्हणजे गुरुमुखानेच. तेव्हा गुरुमुखी श्रवण असलं पाहिजे. दुसरी कीर्तन भक्ती. देवर्षी नारदांनी ही कीर्तन परंपरा सुरू केलेली आहे. श्रवण केलेले ज्या भगवत कथा आहे, ज्या श्रवण केलेल्या भगवत कथा आहेत त्या मुखाने उच्चारण करणं याला कीर्तन भक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे ही कीर्तन भक्ती कशी करावी याची एक पद्धत महाराजांनी सांगितलंय. जर सद्गुरूंपुढं कीर्तन करायचं असेल किंवा संतांपुढं कीर्तन करायचं असेल तर तिथं निर्गुण बोलावं, आणि भगवंतापुढे कीर्तन करायचं असेल तर तिथं सगुण बोलावं. हा फरक इथे फार सुंदर सांगितलं महाराजांनी. समजा संतांविषयी संत मंदिरात संतांसमोर सद्गुरू समोर कीर्तन करण्याची वेळ आलीच तर तिथं मात्र एक सांगितलं बरं का, अंतरंगात मध्ये मात्र ध्यान सगुणाचं करायचं आहे. संतांपुढे सद्गुरूंपुढे निर्गुण कथा करावी आणि भगवंताच्या मंदिरात भगवंतापुढे मात्र सगुण कथा करावी असं म्हटलेलं आहे. तिसरी स्मरण भक्ती. जेव्हा श्रवण आणि कीर्तन शक्य नसेल
तेव्हा मात्र भगवंताच्या नामांचं आणि गुणांचं मनोमन स्मरण करावं. हे मनोमन स्मरण महत्वाचं बरं का. जागृती स्वप्नी पांडुरंग. प्रल्हादाने हे स्मरण केलेलं आहे. प्रल्हादाचा भगवंताने सगळ्या संकटातून म्हणजे का सोडवलं, प्रल्हादाचं का रक्षण केलं बरं? त्याचं कारण महाराज सांगतात, जागृती अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, तिन्ही अवस्थामध्ये प्रल्हादाने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, गुणस्मरण केलेलं आहे, लीला स्मरण केलेलं आहे तिन्ही अवस्थामध्ये. म्हणून भगवंताने त्याचं त्रिकाळ सर्व बाजूंनी रक्षण केलेलं आहे. ही स्मरण भक्ती. पादसेवन भक्ती म्हणजे संत, सद्गुरू, ईश्वर यांची पादसेवा करणे. इथं केवळ पायाची सेवा करणं, पाये लक्ष्मीच्या हाती असं लक्ष्मीबद्दल म्हटलेलं आहे. इथं पायाची सेवा करणं एवढं त्याचा लौकिक अर्थ होत नाही, तर त्यांच्या चरणी लीन होणं ही पादसेवन भक्ती आहे. कारण ती लीनता नसेल तर भक्ती सुद्धा अहम निर्माण होत असतो. पुढे अर्चन भक्ती. अर्चन भक्ती म्हणजे षोडशोपचार किंवा यथाशक्ती उपचाराने पूजा करावी अशी ती भक्ती आहे. खरं पाहता उपचार सुद्धा नसेल तर काय करायचं? काशियाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेरी आता. तुकोबरांचा अभंग आहे, सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, देवा तुला उदकाने स्नान घालू, तर ते उदक पण तूच निर्माण केलेलं आहे. धूप दीप नैवेद्य तांबूल अक्षता सगळं तूच निर्माण केलेलं आहे. मी कोण रे तुझी अर्चन पूजा करणारा? तर इथे अर्चन पूजा करावी, षोडशोपचार करावी. नाही जमलं तर पंचोपचार करावी, आणि ते पण काहीच नाही जमलं तर मानस पूजा करावी. याच्यातला आदर्श कोण आहे? पृथ्वीराजा. पुढे वंदन भक्ती. वंदन भक्ती म्हणजे समजा अर्चन भक्तीने काय होऊ शकतं? अर्चन भक्तीने मी पूजक आहे, मी पूजा करणार आहे असा अभिमान निर्माण होऊ शकतो. म्हणून तो अभिमान घालण्यासाठी वंदन भक्ती सांगितलेली आहे. तो अभिमान वंदन भक्तीने घालवावा. अक्रूर श्रीकृष्णाच्या पदधुलीवरती लोटांगण घातलेलं आहे. ज्यावेळेस अक्रूर पहिल्यांदा गोकुळामध्ये आला त्यावेळेस श्रीकृष्णाची पावले जी धुळीमध्ये उमटलेली होती त्यावरती अक्रूराने लोटांगण घातलेलं आहे. ही वंदन भक्ती. पुढे दास्य भक्ती. भगवंत आणि संतांची सर्व प्रकारची सेवा दास्य भावनातून करणं. सर्व प्रकारची सेवा बरं का. पादसेवन भक्तीमध्ये चरणी लीन होणं आहे, पण दास्य भक्तीमध्ये हनुमंताने दास्यत्व केलेल्या, दास्यत्व निकट हनुमंत केले. इथे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांची दास्य भक्ती बाबाजी महाराज पंडितांनी फार श्रेष्ठतेने केलेले. म्हणजे बाबाजी महाराज पंडित एकदा गुलाबराव महाराजांच्या प्रवचनाला गेले, ते प्रवचन ऐकलं आणि ते घरी गेलेच नाही. तिथपासून जी त्यांनी सतत महाराजांची सेवा केलेली आहे, रात्रंदिवस महाराजांची सेवा केलेली आहे. बाबाजी महाराजांनी काहीही शिकवलं नाही, कसलाही वेदांत शिकवलं नाही, काही नाही. फक्त महाराजांची सेवा करणं एवढंच बाबाजी महाराजांना काम होतं. म्हणजे नाथांचा जसा गावबा एकनाथांचा, तसा बाबाजी महाराज पंडिताविषयी असं सांगितलेलं आहे की बाबाजी महाराज पंडितांविषयी ते म्हणतात, पंडितांच्या सेवेला मी वश झालो आहे. त्यामुळे मी पंडितांच्या सेवेला मी वश झालो आहे असा उद्गार स्वतः बाबाजी महाराज पंडितांनी काढलेला आहे. प्रसंग असा घडला होता की ज्यावेळेस गुलाबराव महाराज हे शेवटच्या अवस्थेमध्ये होते हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेस गुलाबराव महाराजांनी बाबाजी महाराजांची परीक्षा घ्यायची ठरवलं आणि त्यांना ढास लागायची, तोंडातून बेडके बाहेर पडायचे. आणि त्यामुळे गुलाबराव महाराज आले आणि बाबाजी महाराजांना सांगितलं की आपण माझी औषधे घेऊन येता का? तर बाबाजी महाराज औषधं आणायला त्यांनी पाठवलं आणि त्यांनी मग मुद्दाम एक प्रयोग केला. म्हणजे बाबाजी महाराजांची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं त्यांनी, म्हणजे महाराजांना जर उबळ आली, ढास लागली, उबळ आली, तर तिथे एक तस्त होता, त्याच्यामध्ये तो तस्त भांड पुढे धरायचे आणि महाराज त्याच्यामध्ये थुंकायचे आणि बाबाजी महाराज ते भांड धुवून स्वच्छ करायचे, महाराजांचं तोंड वगैरे पुसायचे वगैरे. तर त्यांना मुद्दाम औषध आणायला पाठवलं, निमित्त केलं आणि ते तस्त, ते थुंकायचं भांड
ते महाराजांनी लपवून ठेवलं गुलाबराव महाराजांनी. आणि समोरून बाबाजी महाराज येताना बघितलं आणि महाराजांनी जोरात उबळ काढली मुद्दामच, आणि मोठ्या मोठ्याने खोकू लागले. बाबाजी महाराज पळत पळत आतमध्ये आले की आता महाराजांचा आता थुंकतील, आता त्यांचं बेड काय बाहेर पडेल. तो आता त्यांनी इकडे तिकडे बघतात, भांड ज्या ठिकाणी भांड ठेवते भांड काय सापडेल ना. शेवटी काय करावं, शेवटी गुलाबराव महाराज स्वतःची हाताची ओंझळ पुढं केली आणि महाराज यामध्ये थुंका. गुलाबराव महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि गुलाबराव महाराज सांगायचे, अरे या बाबाजी पंडितांच्या सेवेला मी वश झालो आहे. बस बाबाजी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला गुलाबराव महाराजांनी, माझं सगळं ज्ञान तुला प्राप्त झालं म्हणून समज. आणि झालंच. ही दास्य भक्ती, ही दास्य भक्ती कोणी केली? हनुमंताने केलेली आहे. सख्य भक्ती, सख्य भक्तीचं उदाहरण आपल्याला अर्जुन माहितीच आहे. तेव्हा वंदन भक्ती, दास्य भक्तीतला जो उणीव आहे ती सगळी सख्य भक्तीमध्ये भरून काढली जाते. पण ह्या सगळ्या गौण भक्ती मानण्यात आलेल्या आहेत. का बरं? का यांना गौण भक्ती मानलं? तर इथे मी भगवंताचा भक्त आहे असा भक्त आणि भगवंत याच्यामध्ये थोडी का होईना पण भेदबुद्धी शिल्लक असते, म्हणून ही गौणी भक्ती मानलेली आहे. पुढे येते मध्यमा भक्ती. आता पुढल्या भक्तीचे प्रकार महाराजांनी थोडक्यात सांगितलेले. मध्यमा भक्तीचे 4 प्रकार आहे. जो 9विधा भक्तीतल्या पहिल्या 8 भक्ती गौणी भक्तीमध्ये घेतली आणि आता जो आत्मनिवेदन भक्ती तिच्यामध्ये ममता समर्पण आत्मनिवेदन म्हणजे माझं जे आहे ते भगवंताला अर्पण करणं, आणि अहंता समर्पण आत्मनिवेदन माझा देहच भगवंताला अर्पण करणं. बघा राजा बळीने आत्मनिवेदन भक्ती केली. त्यांनी काय केलं माहितीये का? पहिल्या 2 पावलामध्ये राजा बळीने आपलं ममता समर्पण केलं, निवेदन केलं, आत्मनिवेदन केलं, आणि 3ऱ्या पावलाला स्वतःचा देहच अहंता समर्पण करून टाकलेले आहे. अशा या मध्यमा भक्तीचे 2 प्रकार झाले. 3रा प्रकार लालन भक्ती. लालन भक्ती म्हणजे मी भगवंताचा आहे हा भाव जागविणे, आम्ही हरीचे भूषावया लागी ऐसा अभिमान वाहती अंगी. मी भगवंताचा आहे ही लालन भक्ती. भगवंत माझं लाड करतो, माझा सांभाळ करतो, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आलिया आघात निवाराया. पुढे ते वात्सल्य भक्ती, 4था प्रकार, मध्यमा भक्तीचा 4था प्रकार. भगवंत माझा आहे ही वात्सल्य भक्ती कोणी केली? नंद यशोदा, वसुदेव देवकी, ही वात्सल्य भक्ती आहे. भगवंत माझा आहे. अशा प्रकारे ही मध्यमा भक्तीमध्ये ममता समर्पण आत्मनिवेदन, अहंता समर्पण आत्मनिवेदन, लालन भक्ती म्हणजे तस्यैवाहम, वात्सल्य भक्ती म्हणजे ममई वासव, अशा या 4 प्रकार मध्यमा भक्तीचे झाले. आता पराभक्ती म्हणजे माधुर्य भक्ती. स एवायम म्हणजे भगवंत आणि मी एकच आहे, ही पराभक्ती माधुर्य भक्ती. हिच्यात 4 प्रकार आहे. गुप्त संयोग, स्पष्ट संयोग, गुप्त वियोग आणि स्पष्ट वियोग. फक्त एक वाक्यातच व्याख्या बघू आपण. गुप्त संयोग म्हणजे काय? बाह्य प्रतिकूल कितीही वातावरण असलं, किती परिस्थिती प्रतिकूल असले, नातेवाईक सगळे कोणीही प्रतिकूल असले तरी अंतरंगामध्ये भगवंताला जपणं हा गुप्त संयोग आहे पराभक्तीतला. उदाहरणार्थ रुक्मिणीचं लग्न रुक्मिणी शिशुपालाबरोबर ठरवलं, परंतु रुक्मिणीचं प्रेम मात्र भगवान श्रीकृष्णावरती होतं. वरवरून ती प्रतिकूल वातावरणात जरी होती तरी आतून मात्र ती गुप्ततेने भगवंताशी अन्वय साधून घेतला होता. हा गुप्त संयोग आहे. किंवा गोकुळातल्या गोपी बघा तुम्ही, ज्या सासूरवासिनी गोपी होत्या, त्या सगळ्या गुप्त संयोगातल्या पराभक्तीतल्या आहेत. स्पष्ट संयोग, स्पष्ट संयोगामध्ये गुप्तता नाहीच मुळी. भगवान श्रीकृष्णाचं कात्यायनी व्रताची उपासना केली गोपींनी. का केली उपासना? सांगितलं जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून उपासना करतोय आम्ही. इतकंच काय, रासक्रीडा प्रसंगी आपल्या प्रियजनांना सर्वांना सोडून त्या गोपी रासक्रीडा करण्यासाठी गेलेल्या आहेत. यज्ञपत्न्यांनी भगवंताला सर्व प्रकारचं भोजन करून निघाल्या, रोज जायच्या घेऊन. एका ब्राह्मणाला आवडलं नाही, त्यांनी त्याच्या बायकोला बांधून ठेवलं. नाही जायचं त्या कृष्णाकडं, मी तुझा मालक आहे देहाचा, मी तुझा पती आहे. ती यज्ञपत्नी ब्राह्मणाची पत्नी म्हणाली, अरे तू माझ्या देहाचा मालक आहेस रे, पण माझ्या आत्म्याचा मालक नाहीस ना, हा घे चल तुझा देह. तिने प्राण सोडला आणि भगवंताच्या चरणी विलीन झाली. हे स्पष्ट संयोग आहे. पुढे गुप्त वियोग बघा, 3रा प्रकार गुप्त वियोग.
गुप्त वियोगामध्ये रासक्रीडा आहे. रासक्रीडेतल्या गोपी आहेत. भगवंत माझ्याबरोबर खेळतोय आणि धन्योहम वृत्ती जागृत झाली, रसास्वाद जागृत झाला, भगवंत गुप्त झाले. गुप्त वियोग. भगवंत अंतर्यामी आहेत, गोपी अंतर्यामी शोधायला गेल्या. बाहेरचा भगवंत गुप्त झालेला आहे, अंतर्यामी शोधू लागलेला आहे. आणि स्पष्ट वियोग. मग तर भगवंत दिसेनाच, गोपी थकून गेल्या, आतही नाही बाहेरही नाही. मग त्या देवाला आळवू लागल्या, आमच्याकडून चुकलं, आम्हाला माफ कर, क्षमा कर. अशा प्रकारची ही पराभक्ती. पण शेवटी महाराज अन्वय सांगतात बरं का, असं मुळीच मानू नका की गौणी भक्ती म्हणजे अगदी हलकी आणि मग मध्यमा आणि मग श्रेष्ठ, असं काही नाही. एकदा का पराभक्ती प्राप्त झाली की सगळ्याच्या सगळ्या भक्ती एका भक्तीमध्ये समाविष्ट होतात. महाराजांची ओवी आहे त्याच्यावरती, गौणी आणि परा, गौणी आणि परा या भेदाशी नाही थारा, अवघीच एकाकारा प्रेम लक्षणा. आणि तिसरा जो टप्पा सांगायचा आहे थोडक्यामध्ये, तो म्हणजे महाराजांनी तत्वमशी महावाक्य सुद्धा भक्तीचा समन्वय साधलेला आहे. सामवेदाचं हे महावाक्य आहे तत्वमशी. त्याच्यामध्ये तत्पद आणि त्वम पदाच्या विशेषाचा त्याग करायचा आहे आणि दोन्ही समानतेचा स्वीकार करणं, ज्याला भागत्याग लक्षणा म्हटलेलं आहे, जहद अजहद लक्षणा म्हटलेलं आहे. तेव्हा हे महावाक्य हे खरं पाहता अधिकारी ज्ञानांसाठी आहे. मग इथे भक्तीचा समन्वय कसा येईल? पण तो समन्वय महाराजांनी केलेला आहे. कसा बघा, तत्पद लक्षांश जो ईश्वर, तोच भक्ताचा षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंता. आणि तत्पद लक्षांश जो जीव, तोच आत्मज्ञान संपन्न भक्त. म्हणजे आत्मज्ञान संपन्न भक्त हा त्वमपद लक्षांश आहे आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत हा तत्पद लक्षांश आहे. आत्मज्ञान संपन्न भक्त हा षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताशी तदाकार होऊन जाणं, अशी पद हे तदाकाराचं द्योतक आहे. तत्त्वम अशी. त्यामुळे ह्याच्यातला वाच्यांश काढून टाकायचा, लक्षांश घेतलेला आहे आणि मग अशा प्रकारचा हा जीव त्या भगवंताशी तदाकार होऊन जातो. त्याचा ज्ञानाचा अभिमान निघून जातो. व्यतिरेकाने देहाभिमान भक्त सोडून देतो. अन्वयाने दास्य भक्तीचा स्वीकार करतो आणि ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी या न्यायाने ब्रह्मतनू धारण करतो. आणि कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, असा कृष्ण स्वरूपामध्ये रममान होऊन जातो. अखंड अविरत अष्टो प्रहर भगवंताचं भजन तो साधतो. हे भजन म्हणजेच आशीपद. ज्ञान संपन्न भक्ताने आशीपद म्हणजे भजनाच्या साह्याने, त्वमपद रूप या भक्ताने आशीचा वापर, आशीपदाचा वापर करून म्हणजे अखंड भजनाच्या साह्याने तत्पद लक्ष षडगुण ऐश्वर्यशाली भगवंताची प्राप्ती करून देणं, अशी अत्यंत श्रेष्ठ भक्ती. ह्या भक्तीचे विविध प्रकार आणि या भक्तीचा असलेला हा विस्तार गुलाबराव महाराजांनी आपल्या साहित्यामध्ये, ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. खरं पाहता गुलाबराव महाराजांच्या ग्रंथांचा अभ्यास फारसा कोणी केलेला नाही. अजूनही त्यांच्या वाङ्मयाकडं म्हणावं असं विद्वानांचं लक्ष गेलेलं नाही, भक्तांचं लक्ष गेलेलं नाही. जायला हवंय, कारण प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे कृपांकित आहेत. ते भगवान श्रीकृष्णाच्या एका गोपीचा अवतार आहे, म्हणून ते भगवान श्रीकृष्ण आपले पती मानतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपले पिता मानतात. त्या महाराजांनी, गुलाबराव महाराजांनी 130 ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण यथावकाश त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या या तृतीय वर्षाच्या द्वितीय सत्रामध्ये गुलाबराव महाराजांवरती जे काय आणखी चिंतन होईल पुढील आणखी 5-6 प्रवचनामध्ये, त्यातून आपण गुलाबराव महाराजांच्या ग्रंथांतून त्यांचा वेगवेगळा आविष्कार याचा आपण आस्वाद घेऊया. झालेली ही प्रवचन सेवा मी प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांच्या चरणी सादर समर्पण करतो. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषणी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाढो
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया जाना सुखिया